खासदार संजय दिना पाटलाची पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, परत आला तर मारून टाकेन, मुजोर संजय पाटीलची पत्रकारांना थेट धमकी। टीव्हीजे मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून संजय पाटीलचा निषेध। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार पत्रकार संघटना आक्रमक। संजय दिना पाटीलच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये चर्चा। संजय पाटीलसह मगरूळ नेत्यांना समज द्या, फडणवीसांची नाराजी। संजय दिना पाटीलचं वक्तव्य रागातून पत्रकारांची भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। संजय दिना पाटीलला दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलंय। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। पळपुट्या खासदाराकडून पत्रकारांना धमकी, मिंधेंच्या टोळीची संस्कृती जगासमोर येते। आदित्य ठाकरेंची टीका, तर धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधीवर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी। मगरूळ संजय दिना पाटीलच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पत्रकारांचा निर्णय, राज्यभरातून निषेध व्यक्त। तुतारीचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। तर 5 कशाला, 8च्या 8 खासदार येऊ, सुप्रिया सुळे यांची उपरोधिक टीका। आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटणार नाही, शरद पवार यांचं वक्तव्य। शिवसेनेच्या खासदार फुटीनंतर राष्ट्रवादीतही फुटीच्या चर्चांवर पवारांचं उत्तर। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणी गुन्हा दाखल, योगी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतर 8 जणांवर गुन्हा। राम मंदिराचे सर्वेसर्वा चंपतराय यांची खुर्ची धोक्यात। अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिली अटक, अनुकल मिश्रा अटकेत दान मोजणं आणि निगराणी ठेवण्याची मिश्रावर होती जबाबदारी। व्हेनेझुएलामध्ये 126 वर्षातील सर्वात मोठा भूकंप 7.1 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानी कराकस हादरली। अनेक इमारती कोसळल्या, 10,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती।